अध्याय 6. श्री गणेशाय नम. धरोणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहावीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती, मागील अध्यायाच्या अंती. सोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती. बडोद्यासी चलावे, भाषण ऐसे ऐकुनी, समर्थ बोलती हसुनी. मल्हारावाची या मनी, आम्हा विषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसे यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चित्तवला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धी. परी पहावा प्रयत्न करोनी, ऐसे विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक सदना ते करी. तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसवले, गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा, परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाले व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनासी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करोन, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळून यतीसी. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग समयासी. मेन्यात घालून स्वामींशी, तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थांना, गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय फुटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात ते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारती, कोण कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हो, आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्णतटी, स्वामींपुढे ठेवते. ती पाहून या समर्थांना, तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहून डोळा काटा, तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधले. क्रोधमुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागले. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडूनी, साहेबा विषप्रयोग केला. मल्हारावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडला, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिश्रोत षष्ठोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शिवं भवतु.